गेल्या काही महिन्यापासून अन्न आणि औषध जे विभाग आहे, जे डिपार्टमेंट आहे, सतत कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी एक पान टपरीपासून ते जे पंचतारांकित हॉटेल्स आहे आणि मोठे मोठे जे जिम्स खाणे आहेत, जे क्रिकेट्स मोठमोठे क्लब आहे, तिकडचे जे कॅन्टीन आहे तिथे मोठ्या प्रमाणात कारवाई केली. तिकडचे जे परवाने होते ते मोठ्या प्रमाणात रद्द केले. मात्र असं असताना त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली का हे जे फूड अँड ड्रग्स ज्याला अन्न आणि औषध जे विभाग आहे ते फक्त जे खाजगी आस्थापन आहे तिथे मोठ्या प्रमाणात कारवाई करते. मात्र याला ह्या संदर्भात याला चॅलेंज म्हणून मुंबई उच्च जे सुप्रिटेंडेंट आहेत त्यांनी सांगितलेलं आहे, रवींद्र घुगे यांनी जे फूड अँड ड्रग्सचे जे अधिकारी त्यांना चपराक दिलेली आहे. तुम्ही फक्त जे फूड अँड ड्रग्सचे अधिकारी आहेत त्यांना चपराक देऊन सांगितलेलं आहे तुम्ही फक्त खाजगी आस्थापन आहे तिथेच कारवाई करता. तुम्ही जे मंत्री असतील, जे मोठे मोठे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचे जे आस्थापने आहे, विधान भवन आहे, मंत्रालय आहे, तिथं तुम्ही कारवाई करत नाही. मात्र असं असताना त्यांनी आम्ही कारवाई करतो. मात्र यांनी याच्या 2-3 अगोदर कारवाई केली. यांनी जे फूड अँड ड्रग्सचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं मंत्रालयामध्ये फक्त 98% स्वच्छता आहे, 2% कुठे स्वच्छता नाही. मात्र असं असताना मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे हे काय, तुम्ही सध्या जेव्हा पंचतारी हॉटेल्समध्ये जाता तेव्हा तुम्हाला माशा पाहिजे ते भेटतं, मात्र मंत्रालयामध्ये तुम्हाला काहीच भेटत नाही. तेव्हा त्यांनी आज आदेश दिले, आज दुपारी 3 वाजता ॲडव्होकेटची टीम घेऊन जावा आणि FDची टीम घेऊन जावा मंत्रालयामध्ये. तेव्हा आपण आत्ता आलेलो मंत्रालयाच्या उपग्रहामध्ये आलेलो आहे जिथे हे कॅन्टीन आहे. त्या कॅन्टीन्समध्ये आज ही जी टीम होती, ही टीम आलेली होती, FDची टीम होती. त्या टीमचे अधिकारी आले होते. त्यांनी आज हे जे कॅन्टीन आहे ते कॅन्टीन्सचे जे कॅन्टीन्समधले जे परवाने आहे, जे स्वच्छता आहे, ते कुठल्या प्रकारे स्वच्छता केलं जातं ते बघितलेलं आहे. मात्र असं असताना आत्ता आपण आहोत, आत्ता इथं व्यवस्थित स्वच्छता आहे. सर्व जे आपण बघितलं वडे आहेत, भजी आहेत, त्यांना जे जाळी लावलेली आहे. मात्र हे तुम्हाला खरंच सांगायला गेलं ना, हे आज FDचे अधिकारी आले होते ना म्हणून आहे. नाहीतर आम्ही खरंच एक पत्रकार म्हणून आम्ही इथे दररोज येत असतो आणि नेमकी काय परिस्थिती आहे आम्हाला माहीत आहे. मात्र खरंच कुठेतरी नेमकी काय बोलावं, सांगावं काय समजत नाही. मात्र तुम्ही पंचतारांकित हॉटेल्समध्ये तुम्हाला माशा दिसतात आणि मात्र जे मंत्रालयाचे जे कॅन्टीन आहे ते तुम्हाला कोणत्याही प्रकारची घाण किंवा माशा दिसत नाही. हे का हसण्याजोगं आहे. आपण पाहू शकता बघा, आज आता त्यांनी सर्वांनी हँडग्लोव्स घातलेले, कॅप्स घातलेले आहेत. जेवण सर्व करताना आपण पाहतो आहे. मात्र आपण आता ह्या संदर्भात आपल्यासाठी जे कॅन्टीनचे जे मॅनेजर आहेत ते आहे, बोलू शकता. दादा काय बोलाल? आज FDचे अधिकारी आलेले, त्यांनी सांगितलेलं आहे इथे काहीच याच्या अगोदर येऊन गेले, बोले 98% हे तुमचं FD कॅन्टीन आहे ते स्वच्छ आहे. काय बोलाल त्या संदर्भात? स्वच्छ आहेच, स्वच्छ आहे हो. इथे कुठल्याही प्रकारचे घाण नाही. मात्र त्यांनी सांगितलं तुम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये तुम्हाला माशा भेटतात, मात्र तुम्हाला जे प्रशासनाचे मंत्रालय आहे तिथे तुम्हाला काहीच घाण भेटत नाही. हा कुठे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यासारखं वाटतं. काय बोलाल? परत आमच्या स्वच्छता वगैरे टापटपी सारखी चालू असते ना. म्हणजे जे मोठे मोठे रेस्टॉरंट आहे, पंचतारांकित हॉटेल्स आहे, तिथे माशा भेटल्या, त्यांचे परवाने रद्द केले. मंत्रालयाचे कॅन्टीन इतकं स्वच्छ. काय बोलाल त्या संदर्भात? स्वच्छ म्हणजे आम्ही स्वच्छता आता बघताय तुमच्या डोळ्यानेच बघितलं, स्वच्छता चालूच असते ना इकडे. म्हणजे असं तुम्ही रोज स्वच्छता ठेवणार? ही स्वच्छता रोज असली पाहिजे. फक्त आज FDचे अधिकारी आले, मुंबई उच्च न्यायालयाने चपराक लावली म्हणून असं नाही. आम्ही दररोज येणार, आम्ही पण पत्रकार म्हणून आम्ही येणार, बघणार. आणि आपण जे कॅन्टीन आहे तिथं साफसफाई केली जाते ते पण आपण बघूया. या हे बघा कशी साफसफाई. आज मला तर असं वाटतं खरंच एक हसण्याजोगं आहे. आज FDचे अधिकारी आलेले, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी चपराक बसवली म्हणून आज एवढी स्वच्छता आहे. मी पहिल्यांदा जाळे आपण मी ना खरंच बघायला गेलं, हे जे जाळ्यांना मी पहिल्यांदा बघतोय. मी याच्या अगोदर कधी जाळ्या बघितलेल्या नाही. हे कारण कॅबिनेट असतं, तर कॅबिनेटला आम्ही लोक इथं जेवायला येतो. मात्र इतकी स्वच्छता खरंच मला पण आज कुठेतरी आश्चर्य वाटते. इतकी स्वच्छता, ही स्वच्छता परत ही स्वच्छता आपण आता काय करू माहिती काय, जे जेवतात ना, जिकडचे जे कॅन्टीनमध्ये जे जेवायला येतात जे अधिकारी आहेत आणि जे इथं अभ्यासक येतात, आपण आज जरा त्यांच्याशी पण बोलूया. बाबा
जेव्हा नक्की आपण हे बघ आज वॉशरूम पण वॉशरूम तर असतंच एवढं वॉशरूम तर एवढं काही नाही मात्र वॉशरूम तर असतंच. आज आपण काही मंडळी लोक जी मंडळी देतात त्यांच्या सर काय बोलता तुम्ही आज जेवायला मला याच्या अगोदर तुम्ही कधी आलेला होतात तुम्ही नेहमी येता जेवायला इथे कसं असं स्वच्छता असते इथे हो स्वच्छता असते. कुठे म्हणजे अहो प्रश्न पडला मुंबईचे जे पंचतारीख हॉटेल आहे तिथे माश्या भेटल्या मात्र इथे जे मंत्रालय आहे मंत्रालयाचे जे कॅन्टीन आहे तिथे एक सुद्धा माशी भेटलेली नाही. काय बोलाल तर मासे काय माशी इथे एकही माशी भेटलेली नाही. पंचतारीख हॉटेल्स आहेत प्रत्येक इथं भेटलेले आहे परवाने रद्द केलेले आहे मात्र जे मंत्रालय आहे तिथे काहीच घाण भेटलेली नाही. काय बोलाल त्या संदर्भात नाही मासे अशी मासे बिसे काय भेटलेले नाही आहेत काहीच भेटलेले नाही आहे. नक्कीच आपण अजून काही जे काय आहे जे तिथं जेवणासाठी आले त्यांच्याशी ते आपण बोलूया. दादा काय बोला तुम्ही इथे कुठे आहे इथे तुम्ही जेवायला रोज येता इथं ते मी नाही येत जेवायला मी माझे रिलेटिव्ह आले त्यामुळे आलोय मी डबा आणतो घरून. मग का हां बोला ना जेवायला येता तुम्ही इथं रोज येता जेवायला कसं आता स्वच्छता असते इथे जी सर एकदम चांगली स्वच्छता असते आणि आम्ही दररोज इथं ब्रेकफास्ट आणि लंच करायला येत असतो. तुम्ही बोला असते स्वच्छता असते. नक्कीच बघा आपण बघा आता इथे जेवायला आले म्हणून तर प्रत्येकजण बोलतात स्वच्छता असते मात्र सर्वात मोठा मला एक पत्रकार म्हणून पडलेला प्रश्न आहे पंचतारखेत हॉटेलमध्ये तुम्हाला माशी दिसते मात्र ह्या मंत्रालयाच्या कॅन्टीनला तुम्हाला एक माशी दिसलेली नाही. सर्वात मोठा प्रश्न आणि आता IFTचे अधिकारी गेलेले ते सॅम्पल घेऊन गेलेले बघूया नंतर कारवाई काय होते. शिवाजी काळेसोबत मी धीरज गोलप टॉप न्यूज मराठी मुंबई.